मंथन बैठकीत वक्तव्य विश्लेषण करून नुसतं चालत नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। पराभवाच्या मंथन बैठकीत रणनीती सुद्धा तयार करायला हवी असंही फडणवीस यांनी म्हटलंय। रणनीती करण्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करा, आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर विरोधकांनी चुकीचा केलेला नॅरेटिव्ह जो चुकीचा तयार केलाय तो खोडून काढा अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत। मंथन बैठक झाली आणि त्या बैठकीत पराभवाचं विश्लेषण करण्यात आलं। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी सचिन गव्हाणे आता आपल्यासोबत आहे। सचिन, देवेंद्र फडणवीसांनी आज जी बैठक घेतली ती अत्यंत महत्त्वाची होती सौरभ, कारण की या बैठकीमध्ये आत्मपरीक्षण बैठक असली तरी यावेळेला फडणवीसांनी जे मुद्दे उपस्थित केले ते अत्यंत महत्त्वाचे होते। विश्लेषण नुसते करून चालत नाही तर रणनीती असावी लागते असा मुद्दा जो आहे तो फडणवीसांनी उपस्थित केलाय। तर आभाळ कोसळलेलं नाही असं देखील यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे। कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा हा प्रयत्न होता। केवळ 2 लाख मते राज्यात कमी आहेत, मुंबईत 2 लाख मते अधिक 130 विधानसभा मतदारसंघामध्ये आपली आघाडी असल्याचं ध्रुवीकरण प्रचंड झालेलं आहे। आपली संख्या कमी झाली, संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट करण्यात आला असं देखील यावेळेला फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आणि कुठेतरी कार्यकर्त्यांना जे आहे ते त्यांनी मनोबल त्यांचा वाढवण्याचा आणि उंचावण्याचा प्रयत्न केला। आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही असं फडणवीस यांनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय। सचिन, धन्यवाद या माहितीबद्दल। मंथन बैठकीत विश्लेषण करून नुसतं वक्तव्य करून चालत नाही तर पराभवाच्या मंथन बैठकीत रणनीती सुद्धा करायला हवी असं फडणवीसांनी या बैठकीत म्हटलंय।